गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. गेल्या आठवड्यात आपण पाहिलं होतं की शिष्याला श्री गुरूंनी अनुभव आणून दिला. आणखीन शिष्य त्यामुळे पूर्णपणे काय म्हणूया आनंदित तर झालाच, पण श्री गुरूंच्या कृपेतून कसं उतराई व्हायचं हे त्याला कळेनासं झालं. आणखी नंतर श्री गुरूंची स्तुती केल्यानंतर त्यांनी श्री गुरूंना विनंती केली की हे जे सुख आहे, हे जे मला तुम्ही दिलं, तर ते मला कायम कसं मिळेल. एक क्षणभर मिळालं, त्याने तो कृतकृत्य झालो मी म्हणून बसला नाही, तर हे कायम कसं मिळेल, ही स्थिती माझी कशी होईल, ही त्याला उत्सुकता लागली. आपलं काय होतं एक एकदा की जर का श्री गुरु कृपेने अनुभव आला तर आपल्याला वाटतं की आपण पावलो, आपल्याच प्रयत्नांनी आला. अशा पद्धतीने जर का वाटलं तर त्याच्यात नुकसान जे आहे ते आपलंच आहे. पण इथे शिष्य जो आहे तर त्याला लक्षात आलं की हा अनुभव श्री गुरु कृपेने आलाय. आणखीन असा मला अखंड सुखाचा अनुभव कसा येईल हे त्याने श्री गुरूंना विचारलं. आणि हे सुखाचं स्वरूप काय आहे मुख्य त्याने विचारलं. ते सुखाचं स्वरूप काय आहे ते मला पूर्णपणे कसं कळेल हे मला सांगावं. त्याच्यामुळे म्हणजे शिष्याने काय विचारावं गुरूंना त्याचं हे उदाहरण आहे की मी कोण आहे, हे जग कसं आहे, माझा जगाचा संबंध काय, ईश्वर काय आहे, ब्रह्म काय आहे, ह्याबद्दल नेहमी प्रश्न विचारावे श्री गुरूंना. आणखीन असा प्रश्न आल्यामुळे सुखरूप जे ब्रह्म आहे तर त्याचं स्वरूप काय आहे हा प्रश्न आल्यामुळे श्री गुरूंना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी शिष्याचं कौतुक केलं. शिष्याच्या श्रीगुरूंकडनं कौतुक करून घेणं म्हणजे अपूर्व लाभ आहे. इथे शिष्याचं त्यांनी कौतुक केलं की तुला हा ब्रह्मानंद त्याचा लाभ झाला, प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. जे ब्रह्म त्याचं वर्णन करता येत नाही, ते लहान मोठं किंवा अत्यंत सूक्ष्म किंवा विशाल अशा पद्धतीने त्याचं वर्णनच नाही करता येत आहे, असं ते आहे. जे परब्रह्म अखंड बोलता वेदासी कुवाड, तो अनुभविता होय कबाड विषय सुख. 39वी आहे की ब्रह्म अखंड आहे. अखंड आहे म्हणजे काय आहे, त्याच्यात खंड नाही. खंड नाही म्हणजे काय, तुकडे नाही म्हणजे काय आहे. तर तिथे कुठेही भेद नाहीये, त्याच्यात विभाग नाहीयेत. याला कारण काय आहे, विभाग जे पाडता येतात तर ते केवळ जे सावयव वस्तू असतात, म्हणजे ज्यांना आकार उकार वगैरे काहीतरी आहे. आता हे इथे आहे, याचे मी तुकडे करू शकते, सहज करणार नाहीये पण करू शकते की नाही, कारण ह्याला आकार आहे. हा आकार कसा आला, अनेक कण एकत्र जमले आणि त्याच्यानंतर त्याला हा आकार आला. ब्रह्म जे आहे तर त्याच्यात कणच नाहीयेत, निरवयव म्हणून त्याला म्हणतात, म्हणजे जिथे एकही अवयव नाही असं. या असं ब्रह्म असल्यामुळे तिथे पूर्णपणे अखंड येते, भेद नाहीये त्याच्यात आणि त्याचा वर्णन करता येत नाही. मग वर्णन कसं करतात, कारण वेद हे पूर्णपणे ज्ञान राशी आहेत असं आपण म्हणतो, म्हणजे वेदात संपूर्ण ज्ञान आहे असं आपण म्हणतो. पण वास्तविक वेद हे शब्द राशी नाही, ज्ञान तयापाशी. मग ज्ञान कुठून होतं, तर जे वेदांगुली निर्देशी तेचे ज्ञान. वेद त्याच्याकडे बोट दाखवतात. कसं दाखवतात, न इति न इति. आपण थोडासा विचार केला होता मला वाटतं गेल्या वेळेस, की ब्रह्म असं नाही असं नाही असं नाही, याच्यानंतर जे काही आहे ते ब्रह्म असं त्याचं वर्णन केलं जातं. समर्थांनी जे सांगितलं होतं की सद्गुरूंचं वर्णन करताना ते म्हणाले की मायेच्या बळे करी नवी स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान काय करू. माया
तिच्यातनं शब्द येत आहेत. मग तीच जर का लाजून परत फिरली तर मी कसं काय वर्णन करणार? म्हणून असाल तैसे असा सद्गुरु स्वामी म्हणून ते म्हणतात की तुमचं वर्णनच शक्य नाही, कारण तुम्ही ब्रह्मरूप आहात. म्हणून तुम्ही जसे आहात तसे आहात. त्याला हे एकच उत्तर आहे, ब्रह्म कसं यायला, जसं आहे तसं आहे. बस त्या ब्रह्माच्या सुखाचा एकदा अनुभव आला की विषय सुखासाठी प्रयत्न थांबतात. काय कारण आहे? ज्याला अगदी पंचपक्वान्न मिळाली आहेत तो शिळ्या भाकरीच्या तुकड्यासाठी खटपट करेल का? इथे पंचपक्वान्नाच्या पलीकडलं म्हणजे काय म्हणूया, ज्या आनंदाला, ज्या सुखाला मर्यादा नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही, असं जर का मिळालं काही, तर मग जे मर्यादित गोष्टी आहेत त्यांच्या मागे कशाला कोण कष्ट करणार आहे? असं सुख सोडून उगाच विषय सुखाच्या मागे कोण धावणार आहे? काही कारण नाहीये. जेव्हा मला लाखो रुपये मिळत आहेत तर तेव्हा 2-4 दमड्यांसाठी मी धावणार आहे का? शक्य नाहीये. तसंच आहे की जेव्हा आनंदाचा साठा, म्हणजे काय साठा सुद्धा नाही म्हणताय, जेव्हा आनंदाची खाण म्हणा, आनंद रूप होणं म्हणा, मीच आनंद आहे असा आनंद जेव्हा येतो तेव्हा क्षुद्र आनंदाच्या मागे धावणंच थांबतं. जेथ निद्रा ना जागणे, जेथ करणे ना भोगणे, जेथ सुखाते चाखणे आपण पाची. मग ही जी आत्मस्थिती आहे त्या आत्मस्थितीत निद्रा ना जागणे, म्हणजे झोप नसते आणि जागृती पण नसते. ना करणे ना भोगणे, म्हणजे कर्तृत्व नसतं आणि त्यामुळे भोक्तृत्व पण नसतं. जो करतो तोच भोगतो, नियम आहे. जेथ सुखाते चाखणे आपण पाची, सुखच स्वतःला चाकतं, म्हणजे सुखच सुखाला भोगतं जणू काय. कारण काय, भोगणारा, भोग्य आणि भोग अशी त्रिपुटी तिथे नसते. एकमेव अद्वितीय केवळ सुख आहे, केवळ आनंद आहे, म्हणून सुखच सुखाला भोगतं असं म्हटलंय. दासबोधात देखील अशाच पद्धतीने संत विश्रांतीची विश्रांती, संत शांतीची निजशांती अशी वर्णन आहेत. कारण त्याच्या पलीकडे शांती नाहीये, त्यांच्या पलीकडे सुख नाहीये, त्यांच्या पलीकडे आनंद नाहीये, विश्रांती नाहीये. संत विश्रांतीचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. का? कारण ते ब्रह्मरूप आहेत आणि ब्रह्म तसं आहे म्हणून ते तसे आहेत. सगळं हे त्यांच्या जवळ असतं कारण ते ब्रह्म आहेत. आणि हे ब्रह्माचा गुण म्हणता येत नाही, स्वरूप सुद्धा म्हणता येत नाही, कारण ते कसं आहे ते माहित नाहीये. पण जे ब्रह्म जाणतात ना, जे कोणी जाणतात ब्रह्म, तर त्यांना अशा अपरिमित सुखाचा, शांतीचा अनुभव येतो. म्हणून ब्रह्म तसं आहे असं म्हणतात. काहीतरी वर्णन द्यायला लागतं म्हणून. तिथे झोप नाही जाग नाही म्हणजे काय आहे? की अशी अवस्था तरी कुठची आहे? सुषुप्ती नाही, झोप नाहीये, स्वप्न नाही, जागृती नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही. जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा उरलेल्या पण त्या मालिकेतल्या घ्यायला लागतात आपल्याला अध्याहाराने. उदाहरणार्थ की जर का विवेक वैराग्य म्हटलं तर पुढलं समाधी षटक, मुमुक्षुत्व हे पण घ्यायला लागतं, स्वीकारायला लागतं. जर का मन म्हटलं तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार स्वीकारायला लागतात. तसंच इथे आहे की जेव्हा निद्रा जागृती घेतात तेव्हा स्वप्न पण स्वीकारायला लागतं. आणखीन तिथे त्या आत्मस्थितीमध्ये झोप नाहीये, कारण तिथे अज्ञान नाहीये. झोपेमध्ये अज्ञान असतं. गाढ झोप जी आहे ती अज्ञानाचं स्वरूप आहे, ते म्हणजे अज्ञानात जीव असतो तिथे. आणखीन जागृती पण नाहीये. जागृतीचा काय व्याख्या आहे की ईश्वर रचित सृष्टीशी जेव्हा जीवाची इंद्रिय तादात्म्य पावतात, म्हणजे ईश्वर रचित सृष्टीचं जेव्हा जीवाला ज्ञान होत असतं साध्या भाषेत, तेव्हा त्याला जागृती असं म्हणतात. मनोरचित सृष्टीचं जेव्हा ज्ञान होत असतं त्यावेळी त्याला स्वप्न म्हणतात. आणखीन कसलंही भान नसतं, गाढ ज्ञान असतं, तेव्हा त्याला सुषुप्ती म्हणतात. ह्या 3 गोष्टी आहेत, पण त्या आत्मस्थितीत नाहीयेत. कारण तिथे जागृती म्हणायला लागलं तर ईश्वराची सृष्टी सुद्धा नाहीये तिथे. तिथे कसलं वेगळेपणाने ज्ञान होत नाहीये, मग जागृती कशी म्हणायची?
बरं, निद्रेत अज्ञान आहे, तिथे अज्ञानाचा अंश नाहीये, तिथे ज्ञानरूपता आहे. मग तिथे निद्रा तरी कशी म्हणता येणार? म्हणून त्या स्थितीचं, त्या अवस्थेचं वर्णन करता येत नाही, आणि म्हणून त्याला त्वम अवस्थात्रयान्वितः हे म्हणण्यात येतं. म्हणजे जो असा असतो तर तो तिन्ही अवस्थांच्या पलीकडच्या, परत शेवटी आपल्याला बोलताना स्थितीच म्हणायला लागते, अवस्थाच म्हणायला लागते, कारण आपल्यापाशी शब्द नाही आहेत. ह्या तिन्ही गोष्टींच्या पलीकडे जे अपरिमित सुख आहे तद्रूप तो झालेला असतो. याला सजग वृत्तीराहित्य असाही एक शब्द आहे. म्हणजे प्रत्यक्ष निर्विकल्प समाधीच्या वेळचा शब्द नाही आहे हा, तर हा शब्द जीवनमुक्त जेव्हा वावरत असतो त्यावेळेचा आहे. वृत्तीराहित्य का? वृत्ती नाहीत तिथे असं का म्हटलंय? कारण जाणीवपूर्वक तो कसलाही विचार अशा पद्धतीने करत नसतो. प्रारब्ध त्याच्याकडनं काय करायचं ते करून घेत असतं. त्याच्या मनात आता आपण असं करूया वगैरे संकल्प उठत नाहीत. जे काय मनात विचार येतात ते प्रारब्धाच्यामुळे मन, बुद्धी याच्यावरचे जे प्रारब्धाचे संस्कार असतात ते जात नाहीत, त्याच्यामुळे ते उमटतात, पण त्यांच्या मागे तो धावत नाही कधी. म्हणून तिथे जे वृत्तीचं एक प्रकारे रहित असते, वृत्ती नसते. मन कधीही किंवा अंतःकरण कधीही वृत्तीरहित राहू शकत नाही. पण ज्या वेळेस ते ब्रह्मतत्वात म्हणा किंवा ईश्वर तत्वात किंवा अखंड अनुसंधानात निमग्न असेल तर तेव्हा त्याला वृत्तीराहित्य म्हणायची पद्धत आहे एक प्रकारे. कारण ते संसारातल्या गोष्टीत नाहीये, तर ते पूर्णपणे त्याच्यात बुडलेलं आहे. आणखीन अशी जेव्हा वृत्ती असते तेव्हा त्याला सजग वृत्तीराहित्य असंही म्हणण्यात येतं. सजग का? जागा आहे, भानावरती आहे. नुसताच भानावरती नाही, तर काय करायचं आहे हे निश्चित माहिती आहे, कुठे जायचं आहे हे निश्चित माहिती आहे. म्हणून साधक अशा अवस्थेत राहावा आणि तिथे सुख स्वतःलाच जणू काय भोगतं, कारण तिथे आनंदाशिवाय काही नाहीये दुसरं, म्हणून सुख स्वतःला भोगतं. मग तिथे आणखीन काय आहे? मी तू हे कडसणी, जेथ नाही खोडी खावणी, तिये परमनिर्वाणी लीन झालासी तू. श्री गुरु शिष्याला सांगतायत की ती जी अवस्था आहे तिथे कसलाही मी तूपणाचा संबंध नाहीये. मी म्हटलं की त्याच्या विरोधी तू येतं. तू तू माय माय वगैरे म्हणतात ना, तसं येतं. तेव्हा मी तू वगैरे तिथे संबंधच नाही, तिथे सगळंच आत्मरूप आहे, संपूर्ण जगच आत्मरूप आहे. तिथे खोडी खावणी नाही, कसले उपद्व्याप नाहीयेत, काहीतरी करावं, द्वेष मत्सर कुठेही काहीही तिथे नाहीये. आणि असं जे तत्व आहे परमनिर्वाण अंतिम, असं जे तत्व आहे, तर त्याच्याशी तू एकरूप झाला होता, त्याच्याशी एकरूप झालायस तू. आणि तिथे काय झालं होतं तर कल्पनेचे आभाळ जेथ विराले एकेची हेळ, ते चिदाकाश निर्मळ तुझं प्रकाशिले. काय झालं तुझ्या बाबतीत? तर जिथे कल्पना जी आहे त्या संकल्प विकल्पांचं सगळे जे आभाळ म्हणजे ढग, ते सगळे विरून गेले. म्हणजे मनात संकल्प विकल्प उमटेनासे झाले, म्हणजे मनाचं अमन झालं किंवा न मन झालं. कल्पनेचे आभाळ जेथे विराले एकेची हेळ, पूर्ण विरून गेले. ते चिदाकाश निर्मळ तुझं प्रकाशले. ते जे चित गगन आहे ते तुला प्रकाशले. चिदाकाश वगैरे म्हणायची पद्धत आहे. चित मधलं म्हणजे अंतःकरणात व्यापून असलेलं जे आकाश म्हणजे ब्रह्म जे आहे, तर ते तुला त्या चित गगनाचा म्हणजे चैतन्याचा तुला आता अनुभव आलेला आहे. तुझं प्रकाशले म्हणजे तुला ते कळलं. प्रकाश पडतो तर त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट कळते, तर तसं ते तुला आता प्रकाशलं म्हणजे आता त्याचा तुला अनुभव आला. हे महावाक्याचे रहस्य जे जीवेश्वराचे सामरस्य, तेणे उपजे विरस संसार सुखासी. हा जो तुला प्रकाशला, कल्पनेचे आभाळ म्हणून जे म्हटलेलं आहे, तिथे तुला नक्की काय प्रकाशलं तर महावाक्याचा अनुभव तुला आला. अनुभव काय आहे? महावाक्य कुठलं?
जे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगतं त्या वाक्यांना महावाक्य म्हणतात. प्रत्येक वेदात एक महावाक्य आहे. म्हणजे जसं ऋग्वेदात प्रज्ञानम ब्रह्म आहे, आपण हे तत्वमसी जे आहे ते सामवेदातलं घेतो. आणखीन यामध्ये तत्त्वम असी, तत्वमसी म्हणजे तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहेस. ते म्हणजे काय? तू म्हणजे कोण आणि आहे. आता ते मी आहे. आता मी काय आहे मला कसं अशा पद्धतीने कळणार? म्हणून तिथे लक्षणा लावतात, त्याचा अर्थ समजावून घेतात की त्वम म्हणजे आपल्याला श्री गुरु सांगतात की त्वम, मग मी कोण आहे? मी जीव आहे, देह येथे. मी देह म्हणून मी इतका काय समजत होते, पण कमीत कमी मी जीव इथपर्यंत आता गेले. मग जीव जो आहे तर त्या जीवातला बुद्धी हा घटक मी असणं शक्य नाही. चिदाभास तर आभास आहे, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे, तेही मी नसणार आहे. मग खरा मी जे आहे तर ती मी म्हणजे कुटस्थ चैतन्य खरी मी आहे. मग कुटस्थ चैतन्य लक्षार्थाने मी आहे, वाच्यार्थाने म्हणजे वरवर बघायला गेलं तर मी म्हणजे कोणीतरी जीव आहे असं आपण धरूया. आणि तत् म्हणजे काय आहे तर तत् ते वाच्यार्थाने ईश्वर आहे. जसा मी लक्षार्थाने जीव आहे तसं तत् म्हणजे वाच्यार्थाने म्हणजे वरवर बघायला गेलं तर ईश्वर आहे. पण आता ईश्वराचं देखील आपण जर का घटक पाहायला गेलो तर तिथे माया आहे. माया म्हणजे मी असणं शक्य नाहीये, ते ईश्वर असणं शक्य नाहीये. माया म्हणजे मायेत पडलेलं प्रतिबिंब तर प्रतिबिंबच आहे. मग तिथला जो ब्रह्म नावाचा घटक आहे तिसरा, ब्रह्म, माया आणि मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, हे तीन मिळून ईश्वर होत. मग त्यातलं जे ब्रह्म आहे ते शाश्वत आहे, ते चैतन्य आहे. बाकीचे दोन्ही घटक जे आहेत ते जाणारे येणारे आहेत, शाश्वत नाही आहेत, मिथ्या आहेत, खरे नाही आहेत. म्हणून माझ्यातलं जो कुटस्थ आहे तो आणखीन त्या ईश्वरातला जे ब्रह्म आहे तो, हे जे दोन घटक आहेत ते समान आहेत, ते एकरूप आहेत. आणि माया आणखीन जे बुद्धी किंवा अंतःकरण होतं ते एकरूप आहेत. मायेचा भाग एकरूप आहे, म्हणजे शिव आणि शक्ती असा विचार केला तर शक्तीचा भाग म्हणजे मायेचा भाग म्हणजे जगाचा भाग, जीवातलं जे अचेतन घटक आहे, माया अचेतन आहे, अंतःकरण अचेतन आहे. हे अचेतन घटक एकरूप आहेत, ती शक्तिरूप आहेत. आणखीन शिवरूप म्हणजे परब्रह्मरूप हे चैतन्य आहेत. दोन्ही चैतन्य एकरूप आहेत. ते अशा पद्धतीने हे जीवेश्वराचे सामरस्य आहे, जीव आणि ईश्वराचा एकरूपता आहे. आणखीन त्याचा अनुभव आला की मग संसार सुखाचे विरस उपजे, म्हणजे संसार सुखात रस वाटेनासा होतो. महासुख हातात आल्यावर मगाशी जे आपण पाहिलं की क्षुल्लक सुखांच्याकडे मन धावत नाही. ब्रह्म सुख जे आहे ते अवीट आहे. असं एक एकदा शंका येते की इतका अखंड आनंद कंटाळा नाही का येणार? पूर्वी एक गाणं होतं हिंदीत, थोड़े शिकवे भी हो कुछ शिकायत भी हो तो मजा जीने का और भी आता है. मला चाली माहिती आहे पण म्हणता येत नाही. पण अशा पद्धतीचं जे आहे की काहीतरी तिखट आंबट खारट पाहिजे जीवनात तर मजा येईल वगैरे वगैरे. नुसतं सुख म्हणजे कंटाळवण नाही का होणार, बोर नाही का होणार? तसं अजिबात होत नाही. कारण हे जे सुख आहे ना हे अवीट आहे, त्याचा कधीही वीट येत नाही, कारण ते माझं स्वरूप आहे. माझा मला वीट येतो का? माझ्यातल्या अवगुणांचा वीट येईल, पण माझा मला कधी वीट येत नाही. मला जे माझ्यातलं आवडत नाही, शरीर असेल बाकी काही असतील अवगुण, ते मला कंटाळवाणे वाटतात, मला आवडणार नाही. पण माझा मला कधीही कंटाळा येणार नाही. म्हणून एकदा ह्या जीव आणि ब्रह्म एक आहेत असा अनुभव आला की प्रापंचिक सुखात अजिबात रस वाटेनासा होतो. म्हणजे भोगणार नाही असं नाही, भोगताना त्याला तात्पुरतं का होईना पण सुख मिळणार नाही असंही नाही, मिळेल, तो भोगेल. पण
पण त्याच्यात त्याला मला हवंच असा रस वाटेन असं होतं. त्याला मोठा सुखाचा खजिना मिळालेला आहे. त्याला कशाला वाटेल सुख? अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधाई तृषेचा आडदरू कहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे, माऊली विचारतायत. तर त्याच्यामुळे त्या गोष्टींची प्रारब्धाने इच्छा झाली तर होईल, पण त्याला आपण म्हणतो सुखाच्या मागे कधीही धावणार नाही. ते सुख जे आहे तर ते अवीट आहे. संसार सुख जे आहे ते नेहमी वीट येणारं आहे. ह्याच्याहून हे बरं असं सापेक्षतेने आहे. तिथे तरतम भाव आहे. ह्या सुखापेक्षा ते सुख बरं वगैरे. ते मिळवण्यात कष्ट असतात, हे सहज आहे, कारण आपलं स्वरूप आहे. हा जो आनंद आहे हा आपलं स्वरूप असल्यामुळे तो सहज आहे. आणि संसारातलं सुख मात्र कष्ट करून मिळवायला लागतात. आये दुःखम व्यये दुःखम म्हणून म्हटलेलं आहे की मिळवताना दुःख आणि खर्च करताना दुःख. पैशाच्या बाबतीत म्हटलेलं आहे, पैसा मिळवायला कष्ट होतो, आणखीन खर्च करायला पण दुःख होतं. अरे माझ्या हातचा पैसा जातोय किंवा कधी कधी फसतोय. वेगवेगळ्या पद्धतीने ते दुःख देऊनच जातं. म्हणून संसारिक सुखातला रस त्याचा संपल्यास जमा असतो. वरकरणी पाहता वाटेल आपल्याला की आपल्यासारखं हे सगळं भोगतोय, काय त्याच्यात माझ्यात फरक. हा मोठा फरक आहे की त्याला त्याच्यात रस नसतो. ते हवंच असं त्याचं नसतं. हा च निघालेला असतो. प्रारब्धवशात हवं एखाद वेळेस येईल, पण च गेलेला आहे, हवं च गेलं. आणि मी म्हणते की मला नाही बाबा त्याच्याशिवाय राहता येणार. मला कुठे गेले तर सेल्फ कंटेंट रूम पाहिजे हॉटेलमध्ये, AC पाहिजे वगैरे वगैरे, जे काय आपली कल्पना जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत. पण असंच काहीही नसतं त्याच्या बाबतीत. जे असेल ते शांतपणे स्वीकारलं जातं. हा शिवशक्तीचा समयोगू, हाची बोली जे राजयोगू, जेणे फिटे भवरोगू हेळा मात्रे. आत्ता जे म्हटलं शिव आणि शक्तीचे भाग, जो जड चेतन आहे तो शक्तीचा आहे आणि चैतन्य जे आहे तर तो शिवाचा आहे. हा समयोग आहे, म्हणजे दोन्ही एकरूप वाटतात आपल्याला. राजयोग म्हणजे शक्ती शिवरूप आहे हे जाणणं, आणि शिवावरतीच शक्ती भासतीये म्हणून ते एकरूप आहेत हे जाणणं. कारण जो भास असतो ना, तर तो नेहमी ज्याच्यावरती भास होतो ते अधिष्ठानाच्या रूप असतो. सर्प रज्जूवरचा सर्प वेगळा नाहीच आहे दोरीहून कधी. जेव्हा सर्प नव्हता तेव्हाही दोरी होती, सर्प दिसतो तेव्हाही दोरी आहे, आणि सर्प नाहीसा झाला उजेड पडल्यावर तरी पण दोरीच आहे. म्हणजे तो जो सर्प आहे तो कायम दोरी रूप आहे. तसं सगळं जे शक्तीचं आविष्कार आहेत, म्हणजे सगळं जे विश्व दिसतंय आपल्याला, तर ते देखील शिवरूपच आहे, चैतन्य रूपच आहे. हे बघणं ह्याला राजयोग म्हटलंय. 9वा अध्याय ना गीतेतला, राजगुह्य या राजयोग. तर तो भगवंताचे ऐश्वर्य सांगतो, ऐश्वर्य योग आहे तो. शक्ती आणि शिव अद्वय अर्धांगिनी, शिवशक्ती समावेशन वगैरे या पद्धतीने अमृतानुभवात माऊलींनी सांगितलेलं आहे की दोन्ही एकरूप आहेत. दोघं एकमेकांच्या शिवाय राहू शकत नाही. केवळ शिव असला तर तिथे त्याला बघायलाही कोणी नाही, उपभोगालाही कोणी नाही. केवळ तो आहे बस. मग तिथे जगाचा अंशही नाही. शक्ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही, कारण ती त्याच्यावरती भासमान आहे, म्हणून त्याच्याशिवाय ती कधी राहू शकत नाही. आणि ती असली तर शिव आहे असा म्हणणारा प्राणी तयार होतो, मानव तयार होतो. जयासी लटिका आळ आला, जो माया गौरीपासून झाला, जालाचे नाही तया रूपाला रूप कैचे, म्हणून आत्मारामात समर्थ पहिल्याच ओळीत म्हणतात की माया गौरीपासून माणूस झालेला आहे. त्या माणसाने ब्रह्माला तू आहेस असं सांगितलं. आता हे कसं काय झालं सांगता येत नाही काहीही, पण हा जेव्हा अनुभव येतो तर त्यावेळी जगातलं सत्यत्व, जगात
त्याच्याकडनं सुख ओरबाडायची आपली प्रवृत्ती, हे सगळं नाहीसं होतं. पण देह तर आहे, म्हणजे शक्तीचा आविष्कार आपला चाललेला आहे. म्हणून प्रारब्ध जोपर्यंत आहे, ईश्वराची व्यवस्था आहे, ते आहे तोपर्यंत देहरूपाने शक्ती, आणखीन चैतन्य रूपाने म्हणजे आत्मा किंवा कुटस्थ रूपाने शिव, असे एकत्र असतात. आणि एकत्र राहूनच ते सगळा व्यवहार चालतो. हा अनुभव जेव्हा येईल तेव्हा दुःख जातं. म्हणून भवरोग बरा होतो म्हणून म्हटलेलं आहे. दुःखाचा संबंधच राहत नाही, आनंद रूपता येते. म्हणून मग तिथे भवरोग पूर्ण बरा होतो. हेची निर्विकल्प समाधी, जे भवरोग या दिव्यौषधी, येण्याची तुटे व्याधी विषय सुखाची. शिव आणि शक्ती यांचा पूर्ण अभेद आहे. हा अभेद अनुभवणं, याच्याबद्दल आपली पूर्ण निश्चय असणं, याला निर्विकल्प समाधी म्हणतात. समाधी म्हणजे आपल्याला मोठं कुतूहल असतं समाधीच्या बाबतीत. इथे जे समाधी सांगितलेली आहे तर ती बाध समाधी सांगितलेली आहे. बाध समाधी म्हणजे काय, तर शिव आणि शक्ती एकरूप आहेत, म्हणजे शक्तीला बघतायत. शक्ती म्हणजे संपूर्ण विश्व. शक्तीचा आविष्कार जो आहे, शक्तीचं प्राकटीकरण आहे, तर ते प्रकट होते, ती विश्वाच्या रूपाने प्रकट होते. आणखीन त्या विश्वरूपाच्या शक्तीला आपण बघतोय, पण ती शिवरूप आहे ह्या बुद्धीने बघतोय. शिवापेक्षा ही शक्ती वेगळी असूच शकत नाही. जे जग दिसतंय ते केवळ ब्रह्म आहे ह्या बुद्धीने जेव्हा बघतो आपण, जग खरं नाहीये ह्या बुद्धीने जेव्हा बघतो, तेव्हा त्याला इथे निर्विकल्प समाधी म्हटलंय. कारण त्याच्याबद्दल संशय कसलाही राहत नाही, ह्या दृष्टीने ही निर्विकल्प समाधी आहे. आणि दुसरी निर्विकल्प समाधी जी आहे, ऍक्च्युली आणखीन दोन म्हणायला पाहिजेत, पण ह्या ग्रंथाशी सुसंगत निर्विकल्प समाधी म्हणजे ज्या वेळेस मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं लीन झालेलं आहे कशात, ज्ञानात, ब्रह्मात, सोहम किंवा नाम ह्या माध्यमातनं ज्या वेळेस आपला जीवभाव तिथे शिवभावात जातो, ज्यावेळेस स्वतःचं भान जातं, स्थल काल सगळं भान जातं, केवळ आनंद रूपता येते, त्यालाही निर्विकल्प समाधी म्हणतात. जिथे भेद नाहीये, जिथे द्वैत नाहीये. विकल्प म्हणजे भेद, पर्याय हाही अर्थ आहे आणि संशय हाही अर्थ आहे. दोन्ही पद्धतीने हा काय म्हणायचं आता म्हटलं मी, निर्विकल्प समाधी. ही निर्विकल्प समाधी आहे, शिवशक्ती याच्यात अभेद बघणं, हेची निर्विकल्प समाधी. आणखीन ही भवरोगावरचं दिव्य औषध आहे, सामान्य नाहीये. भवरोग पूर्ण समूळ नाहीसा करण्याचं हे औषध आहे. भवरोग नाहीसा काय, आपण जे भवरोगातले रोग असतात, मूळ भवरोग म्हणजे अज्ञान, स्वरूपाचं अज्ञान, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे जगात दुःख भोगायला लागतात, ती दुःख आपण काहीतरी उपायाने तात्पुरतीत का होईना घालवू शकतो. पण ती तात्पुरती आहेत, ते उपाय जे आहेत ते तात्पुरते आहेत, म्हणून ते दिव्य नाही आहेत. पण हा जो उपाय आहे, हा निश्चय होणं, हा जो उपाय आहे, हा दिव्य अनुभव आहे, दिव्य औषध आहे. हा विषयातल्या सुखाचं विष जे आहे, म्हणजे सत्यत्वाचं विषय त्याच्यात, तर ते पूर्णपणे निघून जातं. हा भ्रमच जातो, त्यामुळे व्याधी बरी होते. हा भ्रम म्हणजेच व्याधी आहे. विषयात सुख आहे, मी सत्य आहे, हे जे भ्रम आहेत, हा आपला रोग आहे. आणि हा रोग पूर्णपणे बरी होऊन जातात. आणि पुन्हा न येण्यासाठी जेव्हा हे दृढ होतं ज्ञान, तेव्हा हे पुन्हा वरती उपटत नाहीत. नाहीतर आपले सगळे रोग, आज डोकं दुखलाय, मी औषध घेतलं, बरं वाटलं, थोड्या वेळाने पुन्हा औषधाचा परिणाम गेल्यानंतर ते उपटणारच आहे ना. पण जेव्हा हे ज्ञान होतं की मी देह नाही, तेव्हा त्या डोकेदुखीकडे सुद्धा अलिप्तपणे बघता येतं की हे देहाला आहे, मला नाही. याचा अर्थ असा नाही की मी औषध घेणार नाही डोकेदुखीचं, घेईन. उगाचच्या उगाच विचार करून त्याला बाजूला टाकण्यापेक्षा सरळ औषध घेऊन ते बरंही करीन मी. कारण ईश्वराने जसं वेदाचं रोगाचं वगैरे निर्माण केलेली आहेत, तशीच औषधं पण त्यांनीच निर्माण केली आहेत ना.
रोग निर्माण केलाय, पण आयुर्वेद पण त्यानेच निर्माण केलाय. त्यामुळे औषधोपचार करणं हे आपलं काम आहे. पण तरी कितीही जरी दुखलं, कितीही जरी काय झालं, तरी हा जीवनमुक्त विव्हळत बसत नाही. मलाच का झालं, माझ्याच वाटणीला का आलं, आता मी काय रे करू देवा वगैरे अशा पद्धतीने रडगाणी तो गाणार नाही. शांतपणे स्वीकारेल, औषधोपचार करेल. पण समाधीच्या ह्याच्यात असा जेव्हा होतो तेव्हा हा परिणाम होतो. सुखदुःखे समे कृत्वा, म्हणजे होत नाही असं आहे का, सम करतोय ह्याचाच अर्थ सुख देणारे दुःख देणारे प्रसंग उद्भवतात, पण त्याच्याबद्दलचं आवड आणि नावड ही गेलेली असते. ते होतं इथे. हव्यास जातो आत्मसुखात, ती अंतःकरण वृत्ती बुडून जाते. आणखीन त्याच्यामुळे बाकीच्या विषयांचा हव्यास जातो. हा तुझं अलभ्य लाभू जोडला, जो का परमात्मा भेटला, क्षण एकू सुकाळू झाला महासुखाचा. हा अलभ्य लाभ झाला. आपण म्हणतो कोणी एखाद वेळेस अचानक एखादी व्यक्ती आली कधी न येणारी, की आपण म्हणतो की अलभ्य लाभ आज अगदी इकडे कुठे वळलं वगैरे वगैरे. पण हा जो आहे हा खरोखरी अलभ्य आहे. फार क्वचित कोणाला हा लाभ होतो. तेवढा प्रयत्न, तेवढं मुमुक्षुत्व, चित्तशुद्ध वगैरे सगळं करण्याची तयारी, तेवढी त्याच्यासाठी विषय बाजूला ठेवण्याची तयारी, हे सगळं जेव्हा असतं तेव्हा ह्या अलभ्य लाभ होतो. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे म्हणून म्हटलंय ना. हे लोखंडाचे चणे म्हणजे कुठचे, तर आपल्या वृत्ती ज्या बाहेर धावत असतात, बाहेरची सगळी जगातली सुख आपण स्वीकारायचा, ओरबाडण्याचा, भोगण्याचा असा प्रयत्न करत असतो. ते आपली इंद्रिय आत वळवणं हे फार कष्टदायक आहे. कारण जन्मोजन्मी आपल्याला ती सवय झालेली असते. परांची खानी व्यतृणत स्वयंभू, तस्मात पराक पश्यती नांतरात्मन. की ब्रह्मदेवाने आपली इंद्रिय जी आहे ती पराक म्हणजे बाहेर करून ठेवलेली आहे त्यांची दिशा. पण एखादाच कोणीतरी वीर त्यांची बाहेरची धाव बंद करतो, आणखीन त्यांना आत वळवतो. असा जो करू शकतो त्याला हा अलभ्य लाभ होतो. कारण ब्रह्माचा का जो परमात्मा भेटला, अलभ्य लाभ मी का म्हणतोय, तर तुला परमात्मा भेटला, तू प्रत्यक्ष तद्रूप झालास. काही क्षण एक सुकाळू झाला, एखादा क्षण तो अनुभव असतो, तो वर्षानुवर्ष आणखीन दिवसेंदिवस असा कधीच राहत नाही. तो क्षणमात्र, अर्धा क्षण, एखाद दुसरा क्षण इतकाच तो अनुभव असतो. पण तो सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते म्हणून म्हटलेला आहे. हा ज्ञानाग्नी पेटतो एक क्षणभर, तो तेवढ्या क्षणाने आपला कर्मांचं बंधन नाहीसं होतं. कारण कर्म जो करतो तो जीव जो आहे, तो जीव नसून ते ब्रह्म आहे हे त्याला डेफिनेट ज्ञान होतं. मग जीवाने केलेली जी आहेत त्याचा संबंध काय ब्रह्माशी, ती संपतात तिथल्या तिथे. म्हणून ज्या वेळेस हे ज्ञान पक्क होतं त्यावेळेस संचितातली कर्म भस्मसात होतात, राहत नाहीत ते. हा महासुखाचा काही क्षणापुरता तुला अनुभव आलेला आहे. आता तू म्हणतोयस की ऐसी हे ब्रह्मस्थिती येथ मज होवावी दृढमती, यैसी तुझी जरी चित्तवृत्ती तरी अवधाज रुजोजी. ही जी स्थिती आहे ही दृढ आणि अपरिवर्तनीय म्हणजे कायम टिकणारी, आणखीन दृढ म्हणजे पक्की, अशी व्हावी अशी जर का तुला इच्छा असली, अपेक्षा जर का असली की मला श्री गुरूंनी उपाय सांगावा, तर मग आता मी जे तुला सांगेन ते चांगल्या प्रकारे समजावं. समर्थांनी आत्मारामात म्हटलंय, चांगल्या प्रकारे ऐक म्हणजे काय, तर चातक पक्षी वरच्यावरी चंचू पसरवणी थेंबुटा धरी, जीवन सकळही अव्हेरी भूमंडळीचे, तैसा शब्द वरुषाव होता असो नेदावी वेग्रता, श्रवणपुटी सामाविता मनन करावे. श्रवण कसं करावं गुरु काही सांगत असताना ते समर्थ सांगतात
की चातक पक्षी काय करतो, जमिनीवरचं पाणी पित नाही. जेव्हा पावसाचं पाणी पडतं तेव्हा वरच्या वरती आपली चोच उघडतो, त्याच्यात पावसाचे थेंब पकडायचा प्रयत्न करतो. पहिला पाऊस जेव्हा येतो तेव्हा कित्येक महिन्यांचा त्याला तहान लागलेली असते. किती कॉन्सन्ट्रेशनने तो ते थेंब पकडेल, ती तहान भागवेल. तसं चातक पक्षी वरच्या वरी चंचू पसरोनी थेंबुटा धरी, जीवन सकळही अव्हेरी भूमंडळीचे, तैसा शब्द वर्षाव होता सोने दावी वेगळता. तसं श्री गुरु जेव्हा तुला काही सांगतायत तेव्हा कुठच्याही पद्धतीने इकडे तिकडे लक्ष जाऊन देऊ नकोस, आणि ते श्रवणपुटी सामाविता मनन करावे. ते शब्द सगळे तू ऐकून घे, आणि ऐकल्यानंतर नुसते ऐकू नकोस, तर त्याच्यावरती मनन कर, म्हणजे विचार कर त्याचा, ते अंगीकार त्याचा कर, ते स्वतःला लावून घे. आणि असं जर का केलंस तर तुला अनुभव येईल म्हणून समर्थ तिथे सांगतायत. तर इथे तेच म्हणतायत की जर का तुला तसं हवं असलं तर तू माझ्याकडे लक्ष दे, मी जे सांगेन ते नीट समजावून घे. पुढे सांगतायत की तरी ये विषयी असो उपावो, जेणे होये स्वरूपी सद्भावो, तोच धरी येरू सांडी वावो मिथ्या भ्रम. की आता तुला जे काय सांगेन ते जर का तू नीट ऐकलंस तर स्वरूपाच्या ठिकाणी तुझी बुद्धी स्थिर राहील, म्हणजे तुला दृढ अपरिवर्तनीय असं ज्ञान होईल. हे माझं सांगणं जे आहे तेच धरी, तेच तू पक्क मनात पकडून ठेव, त्याचा विसर पाडू नकोस. बाकीचं सगळं जे आहे येरू सांडी वावो, जे मिथ्या आहे वावो, तर ते सगळं तू टाकून दे. तो मिथ्या भ्रम आहे, तो विसरून जा. जगाच्या बद्दल जे काय आहे ते बाजूला ठेव, तो भ्रम आहे हे लक्षात घे. होवावी विषयी विरक्ती आणि चित्तासी प्रत्येगावृत्ती, करावी ईश्वरी भक्ती अनन्य भावे. सांगायला सुरुवात केलेली आहे श्री गुरूंनी. काय म्हणतायत ते की विषयांच्या बद्दल वैराग्य असून दे मनात. आता विषयांच्या बद्दल वैराग्य हा फार मोठा परमार्थातल्या याच्यात क्रायटेरिया आहे, सद्गुण आहे, नेसेसिटी आहे. विशेष वैराग्य जे म्हटलेलं आहे त्या वैराग्याची व्याख्या आहे, शास्त्र जी व्याख्या सांगतं ती अशी आहे की ह्या लोकातल्या अगदी तृणापासून बारीकशा गोष्टीपासून ते ब्रह्मलोकातल्या भोगांपर्यंत जे काय आपल्याला अनुकूल वाटतं, जे काय हवं वाटतं, तर त्याच्याबद्दल त्यागाची वृत्ती, त्याच्याबद्दल अनासक्ती. केवढा स्कोप आहे प्रचंड. अगदी बारीक सारीक गोष्टींपासून जगातल्या तर स्वर्गात ब्रह्मलोक हा सगळ्यात श्रेष्ठ समजला जातो. आणि असंही मी कुठेतरी वाचलंय की त्या ब्रह्मलोकात जे विष्णू भक्त असतात त्यांना ते वैकुंठ वाटतं, जे शिवभक्त असतात त्यांना तो कैलास वाटतो. आणखीन तिथे मनात आलं की भोग मिळतात, कल्पतरूसारखं मनात आलं की तिथे तो भोग मिळाला. अशा पद्धतीने तिथले दिव्य भोग असतात वगैरे, बऱ्याच पद्धतीने ब्रह्मलोकाचं वर्णन केलं जातं. तर कोणाकोणाला त्या ब्रह्मलोकाच्या प्राप्तीची, त्या भोगांच्यासाठी इच्छा असते, त्याच्यासाठी ते तप करतात, पण त्यामुळे त्यांना मुक्ती मिळत नाही. ब्रह्मलोकात गेले तरी मुक्ती नाही मिळत. पण ज्यांना मुक्तीची इच्छा असते, आणखीन जे आत्ता पूर्णत्वाला जाऊ शकत नाही पण त्यांनी अभ्यास चांगला केला, अगदी थोडंसं कुठेतरी राहिलाय, असे लोक ब्रह्मलोकात जातात. आणखीन ब्रह्मदेव त्यांना अंती उपदेश करतो आणि ते मुक्त होतात असं सांगितलेलं आहे शास्त्रात. पण ह्या ब्रह्मलोकाबद्दल देखील अनासक्ती, कारण शेवटी काय आहे, ते एक स्टेशन आहे ना, किती काळ तिथे थांबायचं. येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. त्या स्वर्गात आणखीन त्या ब्रह्मलोकात इथे जायला हवंच आहे कशाला, असा त्याच्याबद्दल देखील वैराग्य. पूर्णपणे विषयांबद्दल वैराग्य आणि चित्तास प्रत्यगावृत्ती. प्रत्येक आवृत्ती म्हणजे अखंड, प्रत्येक म्हणजे आतमध्ये,
आणखीन आवृत्ती करणं म्हणजे परत 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 तेच करणं म्हणजे अभ्यास करणं थोडक्यात. याचा अर्थ अखंड अनुसंधान. प्रत्येक आत्मा आहे, त्या आत्म्याच्या अनुसंधानात अखंड राहणं आणि चित्ताची प्रत्येक आवृत्तीत करावी ईश्वरी भक्ती अनन्य भावी. अनन्य भावाने ईश्वराची भक्ती करावी. काय काय सांगितलं इथे? वैराग्य, अनुसंधान, अंतरात्म्याचं अनुसंधान, आणखीन उपासना, अनन्य उपासना. ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. ईश्वरी भक्ती सांगितलेली आहे ना, अनन्य भक्ती. आता विरक्तीचा आपण थोडासा विचार केला. प्रत्येक आवृत्ती म्हणजे अनुसंधान, अखंड अनुसंधान. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. जे काय दिसतंय मला ते आत्म्याच्यामुळे दिसतंय. माझे डोळे बघतायत ते आतमध्ये आत्मतत्व आहे, चैतन्य आहे, त्याच्यामुळे बघतायत. ते तत्व मी आहे. वेगवेगळ्या पद्धतीने अखंड त्याचा अभ्यास करणं. श्रवण त्याचा अभ्यास आहे, वाचन त्याचा अभ्यास आहे, मनन चिंतन त्याचा अभ्यास आहे. असा विचार करणं, नाम घेणं. जो नामी आहे तर तो म्हणजे परब्रह्म आहे हे जाणून त्याचं नाम घेणं. हे सगळे ह्या आतल्या अनुसंधानाचे काय म्हणूया आता उपाय आहेत. अनेक उपाय आहेत. एकच एक करावं असं नाहीये, पण ह्या पद्धतीने अनुसंधान अखंड ठेवावं. आणि उपासना करशील तर ती पूर्ण निष्काम पाहिजे, त्याच्याशी अनन्य पाहिजे, न अन्य. ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. बस मला फक्त हा एक पाहिजे देव. माझं जे काय दैवत असेल, राम असेल, शंकर असेल, जे कुठलं दैवत असेल आपलं, तर मला त्याच्याहून श्रेष्ठ दुसरं ह्या विश्वात काही नाही. आणखी त्याच्यासाठी मला काहीही त्याग करायची तयारी आहे. फक्त ते आहे अनन्य. बस. दासबोधामध्ये सख्य भक्तीचा समास पाहावा. त्याच्यात श्रीगुरूंच्या प्रती किंवा ईश्वराच्या प्रती जे वर्णन केलेलं आहे भावाचं, फार छान आहे. की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणजे प्राणांचीही पर्वा नसावी, इतकं त्याच्याशी अनन्य व्हावं. त्याच्याहून दुसरं प्रिय काहीही नाही. जगातली कुठचीही गोष्ट त्याच्या इतकी प्रिय नाही. असा अनन्य भाव तिथे पाहिजे. तोच सर्वश्रेष्ठ आहे असा पाहिजे. आणि ही पूर्ण निष्काम पाहिजे. म्हणजे हा श्रेष्ठ आहे, देवा तू सगळ्यात श्रेष्ठ आहेस, मला अमुक गोष्ट दे ना, तेवढी माझ्याकडे नाहीये. याला निष्काम उपासना म्हणत नाहीत, याला अनन्य भक्ती म्हणत नाहीत. हा एक परीने देवाशी केलेला सौदा आहे. मी तुझी भक्ती करते ना, मला अमुक दे. ह्या पद्धतीने भक्ती नाही करायची. भक्ती म्हणजे विभक्त नव्हे तो भक्त, हे म्हटलेलं आहे समर्थांनी. संत सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे की जो देवाशी एकरूप आहे तो भक्त आहे. अनन्य भक्त व्हायचं असलं तर त्या देवाशिवाय दुसरं काहीही सुचायला नको. दुसरं जे काय होईल ते मेकॅनिकल होईल. आपल्याला अत्यंत आवडीची गोष्ट जेव्हा असते तेव्हा ती आपल्या मनात जशी असते तसा देव आपल्या मनात राहिला पाहिजे. ती अनन्य उपासना आहे. कशासाठी तरी देवाची उपासना नको, तर देवासाठी देवाची उपासना. तुझ्याशिवाय दुसरं काही नको, तू मला भेटावास, ही देवाची उपासना. अशी जर का उपासना आपली झाली पूर्ण निष्काम बुद्धीने, अनन्य भावाने, तोच खरा आहे ह्या विचाराने, तर वेळ लागत नाही. पुढे आणखीन एक त्यांनी ध्यानाचीही सांगितली आहे. किती वाजले? ठीक आहे. जो श्री गुरुचा अनुग्रहितू तेणे सेवावा एकांतू, तेथ चिंतावा गुणातीतू परमपुरुष जो. ज्याला श्री गुरुंच्याकडनं अनुग्रह मिळालेला आहे, भाग्यवाने, त्यांनी काय करावं? तेणे सेवावा एकांतू, त्यांनी एकांतात शांतपणे बसावं, आपलं चित्त पूर्णपणे एकाग्र करावं. जे श्री गुरूंनी आपल्याला साधन सांगितलेलं आहे त्याच्यावरती चित्त एकाग्र करावा.
आणखीन सोहम पर्यंत आपल्याला जर का सांगितलं असलं तर तिथे चित्तवृत्ती इतकी एकाग्र करावी की त्याच्यात ती लीनच होऊन जावी. एकांत म्हणजे आपण एकटे बसणं तरी, किंवा खरा अर्थ जो आहे एकांताचा तो मी जी एक आहे त्या एकाचाही अंत झालेला आहे, व्यापक ब्रह्मरूप झालेली आहे, तो एकांत आहे. पण साधकाचा एकांत म्हणजे जरा शांत स्थळी जाऊन बसणं, आणखीन तिथे तो गुणातीत परमपुरुष जो आहे म्हणजे निर्गुण स्वरूप, गुणातीत जे स्वरूप आहे तर ते निर्गुण परमात्मा, तो परमपुरुष जो आहे त्याचं चिंतन करावं, म्हणजे सोहम साधना करावी, सहा अहम हा विचार करावा, किंवा तो कसा आहे आणखीन तसाच मी आहे अशा पद्धतीनेही विचार करता येतो. अनेक यांनी विचार करता येतो त्याचा. पण मग काय होतं की आपल्याला नेहमी हा अनुभव आहे की समजा मी नाम घ्यायला बसले, ध्यानाला बसले, 100 वृत्ती उठतात मनात, जे नाही ते विचार येत असतात, एरवी कधी आठवण होत नाही असे विचार त्यावेळी माझ्या मनात येतात. मग काय करायचं, त्याचा उपाय इथे दिलाय. ते वेळी जे जे वृत्ती उठी ते देखी जे वेगळा लिया दिठी, तई ती कल्पना हिंपुटी होऊन मुरोई. म्हणजे अभ्यास करताना वृत्ती बाहेर धावते, आत्माकार राहत नाही, इकडे तिकडे ती धावते, विषयाकार होते. मग त्यावेळेस साधकांनी काय करायचं, त्या वृत्तीचं साक्षीत्व करायचं. साक्षीत्व करायचं म्हणजे काय, इथे म्हटलं ना वेगळा लिया दिठी देखीचे, वेगळा लिया दिठी म्हणजे तिच्याकडे अलिप्तपणाने पाहायचं, म्हणजे मी वेगळा, माझ्या मनात काय वृत्ती उठतायत आता, माझ्या मनात काय विचार चाललाय, असं त्यांच्याकडे आपण पाहायचं. मी वेगळी, माझं मन वेगळं आहे आणि मनाच्या वृत्ती उठतायत, बघते आता कुठे कुठे धावतायत, काय काय वृत्ती उठतायत, अशा पद्धतीने त्यांच्याकडे आपण बघत राहायचं. काय काय बघते, उपद्व्याप करते का, कसलं चिंतन करते, कुठे कुठे वाहवत जाते, तिच्याकडे, तिच्या ह्या सगळ्या उपद्व्यापांकडे आपण अलिप्तपणे साक्षीत्वाने पाहायचं. आणि असं जर का केलं तर ह्या ज्या कल्पना आहेत सगळ्या, भूतकाळ, भविष्यकाळ, मनोराज्य, सगळ्या ह्या ज्या कल्पना उठतात आपल्या मनात, कोणाबद्दलचे तरी विचार, त्या कल्पना त्यांच्याकडे बघताय कोणीतरी म्हटल्यानंतर लाजतात, आणखीन गप्प बसतात, म्हणजे मुरून जातात. तई कल्पना हिंपुटी होऊन मुरे. त्यावेळी ती कल्पना हिंपुटी होते, शरमते, लाजते, किंवा काय माझ्याकडे बघतायत म्हणून खिन्न होते, आणखीन मुरते म्हणजे नाहीशी होते, चित्त एकाग्र होऊ शकतं. हा एक फार छान उपाय आहे की त्याच्याकडे अशा पद्धतीने जर का आपण बघायला लागलो तर हे होऊ शकतं, म्हणजे साक्षीत्व करणं. 2-3 उपाय येत असे की एक तर सोहम करताना जर का आपली चित्तवृत्ती इकडे तिकडे धावायला लागली तर तिला नामात गुंतवता येतं. नामात पण जर का नाही राहिली तर हा दुसरा उपाय त्यांनी सांगितलाय की त्या कल्पनेकडे आपण साक्षीत्वाने पाहावं, त्या विचारांच्याकडे आपण साक्षीत्वाने पाहावं, आणि तसं केलं तर हळूहळू त्या कल्पना येणं बंद होतं, मनात विचार येणं कमी व्हायला लागतं. पण त्याच्यासाठी त्यांचं साक्षीत्व, त्यांच्याकडे वेगळेपणाने बघणं हे साधायला लागतं. आपल्याला वाटतं की मी साक्षीत्वाने बघतेय, पण साक्षीत्वाने बघण्याचे विचार मनात यायला लागतात. मन मोठं विचित्र असतं. साक्षीत्वाने बघण्याबद्दलचे आपली मनोराज्य आणखीन ते विचार आपल्या मनात सुरू होतात. पण खरोखरी जर का त्यांच्याकडे अलिप्तपणे आपण बघायला शिकलो, प्रयत्नाने सगळं जमतं, ते जर का आपण केलं तर आपल्या मनातले हे जे असे विचार असतात विषयांच्या बद्दलचे इकडे तिकडे, तर ते थांबतात. कारण मनासवे धावता न तुटे संसार वेथा, म्हणून येणेसी वेगळे होता असे महासुख पै. कारण जोपर्यंत मन आपल्या वासनांप्रमाणे, कल्पनांप्रमाणे धावत सुटताय
तोपर्यंत संसार जो आहे, संसारातल्या व्यथा ज्या म्हटल्या आहेत त्याच्यातून सुटका होत नाही. पण त्यांच्यापासून ज्या वेळेस वेगळे आपण होतो तर त्यावेळेस ते महासुख तिथेच आहे, ते कुठूनही आणायचं नाहीये. ते महासुख तिथेच आहे आणि त्याचा अनुभव येऊ शकतो. वेळ मला वाटतं झाली आपली. होय, 52 पर्यंत ओव्या झाल्या आहेत आपल्या दुसऱ्या प्रकरणातल्या. तर आता आज इथे आपण थांबूया. आणखीनही पुढे उपाय त्यांनी सांगितलेले आहेत, ते पुढल्या वेळेस बघू. आता हे प्रश्न असले तर बोल, नसले तर मला एक विचारायचं होतं ज्योत्स्नाताई. हा, मला एक विचारायचं होतं आता, म्हणजे आता जे छान चाललं होतं त्याच्याबद्दल, की म्हणजे काय करायचं हे तुम्ही आपण सांगत होता की त्या विचाराकडे अलिप्तपणाने बघायचं. ही तर कृती, ही जी कृती आहे, कृती म्हणजे जे आपण करायला हो, पाहिजे, त्याला मला म्हणजे असं लेबल हे का ते ह्याच्यात काही इंटरेस्ट नाहीये, पण असं एक सहज आलं मनामध्ये की पातंजल योगामध्ये सुद्धा आपण वृत्तीचा निरोध करतो. म्हणजे मी नाही करत, पण एक त्याच्यात सांगितलं जातं. आणि आता जे ह्याच्यामध्ये सांगितलंय की वृत्तीकडे वेगळेपणाने बघायचं, तर ह्या दोन्ही कृती दोन्हीमध्ये एकच आहेत का, त्याच्यात काही फरक फार आहे? फरक आहे, फार फरक आहे. काय एक्झॅक्टली काय फरक? निग्रह करणं म्हणजे निरोध करणं म्हणजे त्या दाबणं. इथे त्या दाबल्या नाहीयेत, त्यांना वाहून दिलाय, फक्त त्यांच्याकडे अलिप्तपणे पाहिलाय. मनातले जे विचार येत आहेत येऊन देत, पण मी त्यांच्याकडे वेगळी बघतीये, म्हणजे माझ्या मनात विचार चाललाय अशी मी बघतीये. आणखीन पतंजली योगात योगश्चित्तवृत्ती निरोध हा जे म्हटलेला आहे ते दाबले जातात. गप्प बस अशा पद्धतीने मुलाला आपण बसवतो ना कोपऱ्यात, बोलायचं नाही, तसे ते दाबले जातात. आणखीन इथे काय करताय, गंमत बघत बसतो आपण, मन कुठे धावताय, काय विचार करताय, अशा ह्याने त्याचे सगळे खेळ आपण बघतो अलिप्तपणे. हा इथे अलिप्तपणा महत्वाचा आहे आणि तिथे निग्रहाने ते दाबणं महत्वाचं आहे. म्हणजे मी कृतीच्या दृष्टीने हा प्रश्न विचारतेय. म्हणजे तुम्ही सांगता ते कळतोय मला फरक, पण मला तरी असं मनात येतं की जेव्हा अलिप्तपणाने, हे तर अगदी स्पष्ट आहे, ते सुद्धा ऍक्च्युअल करणं हे एक वेगळंच आहे. मुश्किल आहे. पण दुसरं जे आपण आता सांगितलं की निरोध केला जातो पातंजलमध्ये, तर ती सुद्धा जी कृती आहे, काय जे असेल निरोध करायची, त्याच्यामध्ये असं पण एक कुठेतरी म्हणजे विचाराच्या संदर्भात, म्हणजे ते पातंजलीचं आहे की नाही माहित नाही, पण आपण आपला जो आता समजा ब्रह्मबद्दल विचार किंवा तो सर दुसरा विचार आला की तो आपण त्या विचाराकडे आणणं, ह्याला काय म्हणतात मग? हा निरोध नाहीये. हा, मग तो इथे आहे का अध्यारोत, असं म्हणते मी, की नाहीये, आपल्या मेन ह्याच्याकडे आणायचं? नाही, ते आपण विचारांना खेचून आणणं म्हणजे मन इकडे तिकडे धावताय तर त्याला परत सोहमवरती खेचून आणणं, तो आणखीन तिसरं वेगळं आहे. तो ते वेगळा आहे. मनाला आपण सोहमवरती ओढत जातो. आणखीन निरोध असतो त्याच्यात तो विचारच दाबला जातो, इथे त्याला पर्याय दिला जातो. जेव्हा आपण सोहम परत त्याला खेळायला देतो तर तेव्हा त्याचं पहिल्या विचाराचं खेळणं आपण काढून घेतो. मन सतत काहीतरी लागत असतं त्याला विचारायला, तर ते जेव्हा विषयाचे व्यवहाराचा विचार करताय तर अरे हे नको, याच्याबद्दल विचार कर, म्हणून आपण त्याला सोहम किंवा नाम वगैरे देतो. निरोध आहे तिथे त्याला गप्प बसवतो आणि इथे आपण त्याला साक्षीत्व करतो, त्याचं चालून देतो, मी तुझा. म्हणजे जिथे साक्षीत्व आहे तिथे एक प्रकारे तुझं चालू दे, म्हणजे उदासीन स्थिती ठेवायची. होय, त्याच्याकडे बघायचं उदासीन, म्हणजे त्याचं गंमत बघायची त्याची, काय काय खेळ करतात माझं म्हणून तिथे त्याच्याकडे अलिप्तपणा येतो ना, मग ते मी म्हणून त्याच्या मागे आपण धावत नाही.
माझं म्हणून होतं, तिथे साक्षीत्व येतं. हम्म. त्यामुळे हळूहळू त्याची धाव कमी व्हायला लागते. म्हणजे 3 फरक असे आहेत की एका ठिकाणी तो विचारच दाबायचा, दुसऱ्या ठिकाणी तो विचार सेंटरला आणायचा आणि तिसऱ्या ठिकाणी त्याच्याकडे न्यूट्रल बघायचं. बरोबर आहे. अच्छा अच्छा, थँक्यू. कोणीतरी आत्ता हात वर केला होता. प्रदीप कुलकर्णी. हा बोला. एकांत शब्दाचा अर्थ, गर्भितार्थ खूप छान सांगितला. त्यामुळे आपल्यातला जो एक आहे त्याचा अंत झाल्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होते, हे खूप मनाला भावलं. आणि दुसरं, तुम्ही साधनेला बसल्यानंतर साक्षीत्व भावाने बघायचं हे सांगितलं. तर माझे सद्गुरू सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करताना असं सांगायचे. योग तपस्वी नारायण काका ढेकणे महाराज वासुदेव निवासचे प्रमुख होते. तर ते नेहमी सांगायचे की तुम्ही साधनेला बसल्यानंतर समोरचं तुमच्या मनात काही विचार आला, काही दिसलं, तर ते एखादा सिनेमा बघताय किंवा टीव्हीवर आपण काही बघतोय, एक चित्र येतं, ते बघतो, ते पुढे जातं, दुसरं येतं, तिसरं येतं, असं लागोपाठ चालू राहतं. ते जसं तुम्ही साक्षी भावाने बघता की त्याच्यात लिप्त होत नाही, की म्हणजे त्याच्यात अडकून पडत नाही, तुम्ही पुढे काय ते बघत राहता. त्याप्रमाणे त्याच्याकडे साक्षीत्व भावाने बघायचं, म्हणजे मग तुम्ही त्याच्यापासून अलिप्त राहतात. लिप्त होत नाही त्यामध्ये तुम्ही. बरोबर. ह्या प्रकारे साधना खूप छान प्रकारे होते. आणि तुम्ही पण तो उल्लेख इथे केला आणि खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, म्हणून मला सांगावंसं वाटलं. त्यामुळे धन्यवाद मावशी, खूप छान. सगळे जण तेच आपल्याला सांगत असतात, फक्त आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यातून शब्दातनं येतं ना, तेव्हा ते दृढ व्हायला लागतं मग जास्त. आणि अशा वेळी एक विचार आला, दुसरा विचार आला, तर त्यातला अंतर वाढवायचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे मग ते हा म्हणजे अभ्यासाच्या पुढे या भागात पुढचा भाग झाला. खूप साधना झाल्यानंतर एक विचार आणि दुसरा विचार याच्यामधले जे अंतर आहे ते वाढवायचा प्रयत्न करायचा साधने. त्याला संधीचा अभ्यास असं नाव आहे. संधीचा अभ्यास. बरोबर. धन्यवाद. श्रीराम. कोणाला काही बोलायचं आहे अजून? थांबूया मग. मावशी श्लोक घेऊ? हो घे. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन निलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनाची मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. जय रघुवीर समर्थ.